दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्याच्या निषेधार्थ मुंबईतल्या दादर येथे ठाकरे सेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर असतील, विद्यार्थी असतील, हे सहभागी झालेले आहेत। आपल्याबरोबर असेच काही विद्यार्थी आहेत जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत। आप क्या बताना चाहोगे? मैं यही बताना चाहूँगा कि जो भी हुआ है ना वो बहुत गलत हुआ है। तो ऐसा नहीं है कि हम लोग किसी पार्टी का समर्थन करने आए हैं या जस्ट बोलते हैं ना कुछ ब्रूटली थिंग्स करने आए हैं, बोलते हैं ना अगेंस्ट नहीं जाना चाहते हम गवर्नमेंट के। बस जो सच है उसके लिए आवाज़ उठाना चाहते हैं। जैसे कि बहुत सारे लोगों ने सुसाइड किया, ये कोई छोटी बात नहीं है। और एज अ स्टूडेंट मैं मैं भी खुद बोलते हैं ना इमेजिन नहीं कर सकता कि अगर मेरे साथ कुछ ऐसा चीज़ हुआ जिससे मुझे यहाँ तक का सोचना पड़े कि मुझे सुसाइड करना है, वो बहुत अलग ही चीज़ है सच में। इसके लिए देखने जाएगा तो मैं प्रॉपरली गवर्नमेंट को तो रिस्पॉन्सिबल नहीं ठहराना चाहता हूँ, बस सिस्टम जो है वो गवर्नमेंट के हाथ में है, तो गवर्नमेंट को एग्जैक्टली सिस्टम को करेक्ट करना चाहिए था। तो इसके लिए हम लोग आए थे और यहाँ पर जो प्रोटेस्ट हो रहा है वो एकदम पीसफुली हो रहा है। और पीसफुली तो था ही, और बहुत ज़्यादा फनी था। सबके बोर्ड्स देख के, सबका रिएक्शन देख के बहुत ही मज़ा आया। और इस प्रोटेस्ट के थ्रू जो हुआ है उसमें हम लोगों ने मतलब आकर वो चीज़ को करेक्ट करने की कोशिश की है। ज़्यादा कुछ बड़ा चीज़ नहीं किया हम लोग। एज अ स्टूडेंट मैं 11th में हुआ और मेरी बहन भी आई है मेरे साथ। 10th में हम लोग दोनों जने आए हैं। और बोलते ना एक स्टेप लिया है हम लोग ने, ज़्यादा कुछ नहीं किया है। बस वो एक स्टेप था सिर्फ ये गवर्नमेंट को करेक्ट करने के लिए, ताकि हम लोग जैसे बहुत सारे स्टूडेंट्स का फ्यूचर उनके हाथ में और वो फ्यूचर सिक्योर रह पाए इसके लिए। हे दोघं बहीण भाऊ आहेत। कॉलेज असतं ते कॉलेजला सुट्टी घेऊन ह्या आंदोलनाला केवळ सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेत। त्याची बहीणही आपल्या बरोबर आहेत, आपण तिच्याकडनं जाणून घेऊया। मैं कुछ बोलना नहीं चाहूँगी, बट स्टिल इतने बच्चों ने सुसाइड किया। आज वो नहीं हम होते उनके जगह जगह पर तो फिर बुरा लगता ना, हमारे उनके फैमिली पे भी क्या बीत रहा है। तो हम उनके लिए ये स्टेप उठाना चाहते हैं और उनको करेक्ट करना चाहते हैं। दैट्स इट। आपल्या बरोबर कॉलेजचा स्टुडंट देखील आहे, आपण त्याच्याकडून बोलूया। काय सांगशील मित्रा, कसं हे आंदोलनामध्ये तू एवढ्या ठाण्यावरून आलेला आहे, कसं वाटतं तुला की या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी सहभागी झाले, जे नीटच्या पेपर फुटीचं प्रकरण झालं आणि त्यानंतर हे विद्यार्थी आत्महत्या वगैरे झालेले आहे, काय सांगशील? ॲक्च्युली माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे। माझा एक फ्रेंड आहे ज्यांनी नीट दिलेली। तर फर्स्ट नीटच्या एक्झाममध्ये जी मेन एक्झाम होती त्याच्यामुळे त्याचं 600 स्कोर आलेला। तो ही वॉज गेटिंग GMC। तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन होणार होतं, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नीटचा पेपर फुटला आणि मग रिनीट वगैरे झाली। तर रिनीटमध्ये त्याचा स्कोर अतिशय खूप कमी आला आणि बिकॉज खूप कमी टाइम फ्रेम मिळालेला एक्झामसाठी, तर त्याला म्हणजे कमी मार्क आली। तर त्याच्यामुळे तो खूप खचून गेला आणि खूप वर्षांपासून तो मेहनत करत होता। 2 वर्ष त्यांनी ड्रॉप घेतलेला। तर मी ह्याच्यासाठीच माझ्या फ्रेंडसाठी मी जस्टिस मागण्यासाठी एवढं लांबून आलेलो आहे। आणि इकडे पूर्ण पीसफुल प्रोटेस्ट आहे। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सगळे आलेले, त्यांनी एकदम सुविधा वगैरे सगळी चांगली आहे। कुठे रश वगैरे काही नाही आहे। तुम्ही पण येऊ शकता आणि ते जॉईन करू शकता दादरला। आणि खूप पीसफुल आहे। अँड मी फक्त एवढं बोलू शकेल की एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान, प्लीज रिझाईन, प्लीज। आपण पाहतोय की या विद्यार्थ्याची सुद्धा हीच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। जे काय घडत आहे, आंदोलन म्हटलं की त्या ठिकाणी गडबड गोंधळ आला, पण इथे जे सुरू असलेले जे आंदोलन आहे ते अतिशय शांततेने सुरू असल्याचं मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेलं आहे।